नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की सिंह राशीसाठी हा मार्च महिना कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। तर हा महिना तुम्हाला विचार करविणारा असा असणार आहे। खूप विचार तुम्ही ह्या महिन्यामध्ये करणार आहात। स्वास्थ्य जर पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य ठीकच असणार आहे, परंतु तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण काही कारणामुळे तुमची प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि जर तुमची प्रतिकारक शक्ती कमी झाली तर तुम्हाला एकतर जे काही आजार आहेत तर त्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो। तर त्याप्रमाणे तुम्ही अन्न खा, फळं खा आणि तुमची प्रतिकारक शक्ती वाढवा। अजून एक सांगायचं म्हणजे बाहेरचं खाणं कटाक्षानं तुम्ही टाळा, स्वास्थ्याची खूप काळजी घ्या आणि फिटनेसवर जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा। तुमचं जे एक फिजिकल फिटनेस आहे तो कसं तुम्हाला मेंटेन करता येईल किंवा तुम्ही त्याच्यावर काय करू शकता ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा। वॉकिंग म्हणा किंवा दुसरे काही व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकता ह्या महिन्यामध्ये, कारण खूप गरज असणार आहे। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असणार आहे, विशेष करून लक्ष द्या। महिन्याची सुरुवात खूप चांगली आहे, परंतु महिन्याचा शेवट तुमच्यासाठी अजिबात चांगला नसणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणतेही महत्त्वाची कामे करावयाचे असतील तर महिन्याच्या सुरुवातीलाच करा, कारण सांगितल्याप्रमाणे 2.5 वर्षानंतरनी शनी हा राशी बदल करणार आहे, म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीमध्ये महिन्याच्या शेवटी तो जाणार आहे आणि त्याचे तुम्हाला परिणाम भोगायला किंवा तुम्हाला त्याचे परिणाम पण भोगण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळणार नाहीत। इथून पुढे तुम्हाला खूप काळजीपूर्वक कोणतेही काम करावे लागणार आहेत किंवा निर्णय घ्यावे लागणार आहेत। सिंह राशीसाठी इथून पुढे खूप काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, कारण शनीची दृष्टी तुमच्यावर असणार आहे त्याप्रमाणे। तर त्याबद्दल जर तुम्हाला अजून काही मला विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकतात की नेमकं काय आहे शनी जर कुंभ राशीतून मीनकडे जात असेल तर आम्हाला त्याचे काय परिणाम आहेत, तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता। मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तर उत्तर देऊ शकते। विद्यार्थी वर्गाला हा महिना खूपच एक मन अशांत करणारा असणार आहे, म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे भटकण्याची खूप शक्यता दिसत आहे। तुमच्या मनामध्ये आहे की मला खूप काही करायचं आहे, मला खूप काही तुम्ही एका करिअरच्या म्हणा किंवा शिक्षणाच्या दृष्टीने विचार करून ठेवलेला आहे की मला हे शिकायचं आहे, मला ते पण तिकडे पण ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मला या परीक्षा द्यायच्या आहेत, खूप काही ठरवलेलं आहे तुम्ही, परंतु तुमचं मन सध्या अशांत होईल आणि चंचल होईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही किंवा कोणत्याच निर्णयावर ठाम राहता येणार नाही किंवा शक्यता तशी दिसत नाहीये। तर तुम्ही याच्यावर काम करा, थोडंसं मन आधी शांत करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते विचार करा। सगळंच पाहिजे, सगळंच मिळतं एका वेळेस असं नाही आहे। तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल। समजा तुम्ही एखादी परीक्षा देणार असाल, मग कुठे ॲडमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा एखादी सरकारी परीक्षा तुम्ही देण्याच्या प्रयत्नात असाल, तर ते 15 मार्चच्या जर अगोदर असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। परंतु जर महिन्याच्या शेवटी जर परीक्षा असेल तर तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, खूप म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतील, मगच तुम्हाला यश मिळू शकते। परंतु इथेही तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळतीलच असं सांगता येणार नाही। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही स्वतः किंवा परिवारासोबत कुठेतरी प्रवास करण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत एखाद्या लांबचा प्रवास करू शकता किंवा एखाद्या तीर्थयात्रेला पण जाऊ शकता। अजून एक सांगायचं म्हणजे सिंह रास आहे, सिंह राशीचा जो गुरु आहे किंवा सिंह राशीचा जो स्वामी आहे तो आहे सूर्य। तर सूर्य म्हटले की मग तो आलं की बाबा राजा, मग मीपणा म्हणजे आहे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये थोडंसं असतो की सगळ्यांनी माझंच ऐकावं, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असा थोडासा एक स्वभाव असतो। तर इथं जास्त करून तुम्ही त्याचा वापर करणार आहात किंवा तुम्ही करू शकतात की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही माझंच ऐका, मी म्हणाल तसंच वागा, असं होत नसतं। तर काही वेळेस आपण एखाद्या फॅमिलीमध्ये राहतो, आपण एखाद्या ठिकाणी काम करतो, तर आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागतं, तर इथं तुम्हाला काहीसा त्रास होणार आहे। इथे पण ह्या तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील, मग त्यामुळे तुमचं मन अशांत राहील, मनामध्ये म्हणजे मनाच्या विरुद्ध परिणाम झालेले तुमचं मानसिक संतुलन म्हणजे मानसिक एक स्ट्रेस जे म्हणतात ते वाढण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये। तर इथं थोडंसं विचार करा प्रत्येक गोष्टीचा, लगेच कोणती पण गोष्ट मनाला लावून घेऊन चिडचिड करणे शक्यतो टाळा, छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद करणे ह्या महिन्यामध्ये टाळा, कारण इथे पण तुम्ही भरपूर व्यक्तींचे मन दुखवू शकता, मग ते घरातील असो, घराबाहेरील असो, कामाच्या ठिकाणचे असो। पण तुमच्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर ते कुठेतरी आपली पण एक चूक आहे किंवा आपलं पण कधीतरी नमतं घ्यायला शिकलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुमचं वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूपच चांगलं असणार आहे, परंतु महिन्याचा सुरुवात तर खूपच चांगली असणार आहे, महिन्याचा शेवट मात्र काळजीपूर्वक हाताळावा लागणार आहे तुम्हाला, कारण तुमच्या जोडीदारासोबत काहीतरी एक वादविवाद म्हणा किंवा एखादं छोटे मोठे कुरबुरी होण्याची शक्यता आहे महिन्याच्या शेवटी। सुरुवात खूप चांगली असणार आहे, पण शेवट मात्र जोडीदारासोबत तुम्हाला काळजीपूर्वकच व्यवहार करावा लागणार आहे, काळजीपूर्वकच तुम्हाला कोणतेही कार्य करावे लागणार आहे, कारण इथे रिलेशन बिघडण्याची शक्यता दाट दिसत आहे। आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही विशेष करून काळजी घ्या, कारण तुमच्या जोडीदाराच्या बॅक पेन म्हणा किंवा एक कंबरदुखीचा त्रास किंवा पाठ दुखण्याचा त्रास होऊ शकतो, मग तुमच्या जोडीदाराला शारीरिक त्रास होण्याची पण दाट शक्यता दिसत आहे। तर इथे तुम्हाला महिन्याच्या शेवटी काळजी घ्यावी लागणार आहे। जर असं काही झालं तर
लगेच डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे जे असेल ती गोष्ट तुम्ही करा. मेडिसिन वगैरे घेऊ शकता. घरच्या घरी उपचार करणे शक्यतो टाळा. म्हणजे जर कोणत्याही गोष्टीला तुम्ही लाईटली घेऊ नका. या महिन्यामध्ये अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि खर्च वाढल्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाढेल. मग ते आर्थिक बोजा कमी करण्यासाठी तुम्ही कुठेतरी कर्ज पण घेऊ शकता. मग कर्ज घेतले की पुन्हा मानसिक ताण आला, आर्थिक ताण आला, पुन्हा तुम्हाला विपरीत गोष्टींचा सामना करावा लागू शकतो, मनाविरुद्ध गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. स्ट्रेस वाढण्यामध्ये तुम्हाला अजून भर पडू शकते ह्या गोष्टींमुळे. तर इथं थोडंसं जर खर्चावर आपण नियंत्रण ठेवले, अनावश्यक खर्च जर आपण टाळले तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळू शकतो किंवा एक तुम्हाला हेल्प मिळू शकते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार आहे या महिन्यामध्ये. छोट्या छोट्या म्हणजे गरज नाही आहे त्या गोष्टींचा एवढा विचार करणे, त्या गोष्टींचा विचार तुम्ही कराल आणि मनाला लावून घ्याल त्या गोष्टी. मग त्याच्यामुळे निश्चितच तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळं तुमचं मन म्हणा किंवा तुमचं शरीर त्रास तुम्हाला देऊ शकतं. मग खूप म्हणजे एक स्ट्रेस जाणवेल. मग ह्या सगळ्याचाच विपरीत परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहे. तर तुम्हाला इथे पण मन शांत ठेवून कोणताही निर्णय घेणं, मन शांत ठेवून दृष्टिकोन, तुमचं एक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे या महिन्यामध्ये. तर ही गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. लाभ भरपूर प्रमाणात मिळू शकतील ह्या महिन्यामध्ये. जे तुम्ही मग व्यवसायातून म्हणा किंवा एक शेअर मार्केटमधून किंवा स्टॉक मार्केटमधून जर तुम्ही कुठे पैसे गुंतवलेले असतील तर तिथून तुम्हाला जे काही तुम्ही ठरवलेले होते तर आर्थिक लाभ नक्कीच मिळू शकतात. तुम्ही जर एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर या महिन्यामध्ये तुम्हाला अगदी मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल. इथे लक्षात ठेवा. करिअरच्या दृष्टीने जर हा महिना पाहिला आपण तर खूपच पॉझिटिव्ह आहे बरं का. करिअरच्या दृष्टीने खूप पॉझिटिव्ह आहे आणि वैयक्तिक जर म्हटलं तर थोडासा त्रासदायक आहे. मग तुम्ही इथे थोडंसं एक ताळमेळ करण्याचा प्रयत्न करा की कसं तुम्ही करू शकतात की वैयक्तिक आणि आपलं हे व्यावसायिक जीवन किंवा करिअरचं जे तुमचं जीवन आहे, करिअरच्या दृष्टीने करिअरचं क्षेत्र आहे ते कसं तुम्ही मॅनेज करतात ते तुमच्यावर आहे. खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जर शिक्षक आहात, प्रोफेसर आहात किंवा एक काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये आहात, बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये आहात तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये चांगले परिणाम, चांगले रिझल्ट मिळतील. अगदी मनाप्रमाणे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. सोबतच तुम्ही जर ॲक्टिंग करत असाल, फोटोग्राफीमध्ये असाल, व्हिडिओग्राफीमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला तिथेही काही भरपूर अजून नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. तिथे तुमचं जे काही नावलौकिक आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, जो तुम्ही पॉप्युलर होण्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे. हा महिना करिअरच्या दृष्टीने खूपच चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत या महिन्यामध्ये. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. व्यवसायाच्या दृष्टीने पण नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असाल तर नक्कीच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तिथे पण तुम्हाला आर्थिक लाभ भरपूर प्रमाणात मिळतील. सोबतच जर जे कोणी नोकरी करत आहेत त्यांना पण प्रमोशन मिळेल. तुम्ही प्रमोशनसाठी इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमचं प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत आणि प्रमोशन झाल्यामुळे पद वाढेल. पद वाढल्यामुळे जबाबदाऱ्या तर नक्कीच वाढतील. पैसा वाढणार, पगार वाढणार आहे, परंतु त्याच्यासोबत तुमच्या जबाबदाऱ्या पण वाढतील आणि ते पण तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार कराल. माहिती आहे सिंह रास आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कर्तव्यदक्ष असता. प्रत्येक कामामध्ये तुम्ही व्यवस्थित नीट असतात. सो याच्यामध्ये चिंता करण्यासारखं काही नाही आहे. फक्त थोडंसं तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं विचार करताना नीट विचार करून म्हणजे कार्य करा. कोणी जर काही बोललं तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. तापट रास आहे माहिती आहे, परंतु आपण थोडंसं शांत राहावं प्रत्येक ठिकाणी. म्हटल्याप्रमाणे सिंह राशीसाठी हा महिना विचार करणार आहे. म्हणजे कसं तर कोणतीही गोष्ट करताना फक्त विचारपूर्वक ती गोष्ट करा. विचारपूर्वक कोणतेही कार्य तुम्ही हाताळा. मग तुम्हाला अगदी मनाप्रमाणे परिणाम पाहायला मिळतील. एकंदरीतच आपण जर पाहिला तर हा महिना किंवा महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूपच भन्नाट आहे, खूपच सुंदर आहे, अगदी मनाप्रमाणे आहे. परंतु महिन्याच्या शेवटी काही महत्त्वाचे काम करायचे असतील तर ते तुम्ही टाळलेलेच बरे. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते पण टाळलेले बरे. जे घ्यायचे आहे ते सुरुवातीलाच घ्या. नवीन कामे पण आताच सुरू करा. नक्कीच तुम्ही प्रयत्न करत असाल तर शनी तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळ देतो. तुमचे जर चांगले कर्म असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम मिळतील. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. प्रयत्न केलं तर सगळं चांगलं होणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर इतर व्यक्तींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांमंडळीपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत माझे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.